आता ही जी मापं घेतली आहेत ती समोर ठेवूनच आपण इथं पेपर कटिंग करायचे। उंची 15 इंच होती, त्यात मी 1 इंच मार्जिन साठी मिळवलं। शोल्डर 6 इंच आलं होतं, ते जसंच्या तसं आपण इथे टाकतोय। ब्लाऊजवर माप घेऊन कटिंग करण्याचा हा एक फायदा असतो की आपल्याला कुठलंही गणित करावं लागत नाही। फक्त माप घेण्यात मात्र चूक करायची नाहीये, त्याची भरपूर प्रॅक्टिस करा। मुंडा खोली 5.5 इंच आली होती, ती आहे तशीच टाकली। अपर चेस्ट 9.5 होती, ती आहे तशीच घेतली आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। कमरेचा चौथा भाग आहे 7.5 इंच, तो तितकाच टाकायचा। त्याच्या पुढे 1 इंच टक्ससाठी एक्स्ट्रा वाढवायचं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। इथून नेहमीप्रमाणे 1 इंच तिरकं घेऊन मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा। आपलं शोल्डर पट्टीचं माप मोजायचं राहिलं होतं, ते मी आत्ता मोजते। शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच, त्यात मात्र अर्धा इंच मिळवून टाकायचंय कारण शोल्डर मध्ये अर्धा इंच गेलंय। मागचा गळा आला होता 7 इंच, त्यात अर्धा इंच मिळवलं शोल्डर शिवण्यासाठी आणि हा असा चौकोन आखून गळ्याचा आकार दिला। कमरेकडे हे जेवढं अंतर आहे त्याचा बरोबर मध्य काढायचा आणि इथे टक्स घ्यायचा। या टक्सच्या रेषेच्या दोन्ही बाजूला अर्धा इंच असा एकूण 1 इंचाचा आपण टक्स शिवू। इकडे 1.5 इंच वर घेऊन टक्स पर्यंत जोडून द्यायचे। ह्याच्यामुळे टक्स शिवल्यानंतर हा इकडचा भाग खाली उतरतो, तसं न होता हे शिवल्यानंतरही सरळ राहील। आता ही आकृती जशी आखली आहे तसंच मी हे पेपर कटिंग कापून घेणार आहे। व्हिडिओ बघताना कुठेही आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शिलाईच्या अशाच पुष्कळ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या बाजूला मी पुढचा भाग कापणार आहे, त्यासाठी सगळ्यात आधी एका कडेला 2 इंचावर आपल्याला एक रेषा आखून घ्यायची आणि ह्या रेषेपासूनच अलीकडे माप टाकायची आणि हे पलीकडचं जे 2 इंच आहे ते आपल्याला नंतर कटोरी वाढवण्यासाठी उपयोगी पडेल। कटोरी कटिंगची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। इथे सुद्धा आपण मागच्या भागासाठी केलं होतं तसंच उंची अधिक 1 इंच टाकायचे। तुमची ब्लाऊजची जितकी उंची आली असेल त्यात 1 इंच मिळवून तुम्ही इथे टाका किंवा सरळ आपला जो मागचा भाग आहे तो आहे तसाच आपण इथे आखून घेऊ शकतो। फक्त मागचा भाग ठेवताना ह्या रेषेपासून अलीकडे ठेवायचा। बाकी सगळा मागचा भाग आपण आहे तसाच आखणार आहोत, फक्त गळा मात्र आपल्याला पुढच्या भागाच्या मापाप्रमाणे टाकायचा आहे। पुढचा गळा 6 इंच आहे तर मी इथं 6.5 घेतलं, शोल्डर शिवण्यात अर्धा इंच जाईल म्हणून। आता आपण हा मागचा भाग काढून टाकू शकतो। पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार थोडा खोल असतो, त्यामुळे इथून अर्धा इंच आत घेऊन पुढच्या मुंड्याचा खोल आकार द्यायचा। आपली योकपट्टी आली होती 3.5 आणि 4 इंच, तर इथे खालून 3.5 इंच वर घ्यायचं। तुमची जितकी योकपट्टीची उंची असेल तितकी तुम्ही इथं वर घ्यायचे। सगळीकडे तेवढंच अंतर घ्यायचं आणि ही रेषा सरळ आखून घ्यायची। नंतर ह्या मापाप्रमाणे आपण सेपरेट योकपट्टी कापतो। आपण मार्जिन 1.5 इंच घेतलं होतं, तर इथे 1.5 इंच आत मार्जिनची रेषा आखून घ्यायची। यानंतर आपल्याला कटोरीचा आकार आखायचा।